हिवाळा आला आहे, थंडी वाढलेली आहे, पण प्रत्येक घरामध्ये लहान असू दे किंवा मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही सर्दी, खोकला, ताप हे सगळे इन्फेक्शन स्टार्ट झालेले आहेत आणि याचं मूळ कारण आहे तुमची इम्युन सिस्टम खूप लो आहे किंवा प्रतिकारशक्ती खूप कमी आहे. आता जर प्रतिकारशक्ती जर तुम्हाला स्ट्रॉंग करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आयुर्वेदाप्रमाणे जर तुम्ही गिलोयचा काढा सकाळ संध्याकाळ 1-1 कप जर प्यालात तर तुमची इम्युन सिस्टम स्ट्रॉंग राहणारच आहे, नो डाऊट. पण त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर खूप जास्त प्रॉब्लेम आहे, सर्दी, खोकला, ताप, बाहेरचे इन्फेक्शन्स लगेच पकडत आहे, तर तुम्हाला घरी असे हे कापूरचे किंवा कॅम्फर कोन मिळतात मेडिकलमध्ये, ते घेऊन यायचे आहेत. कुठलाही फ्लेवर नको आहे आपल्याला, प्युअर व्हाईट कॅम्फर, ज्याचा प्युअर कॅम्फरचा म्हणजे कापूरचा वास येतो, हे कोन जे आहे तुमच्या बेडजवळ ठेवायचं आहे. प्रत्येक रूम मध्ये तुम्हाला हे कोन ठेवायचे आहेत. 2 बेडरूम असू दे, 3 किंवा हॉल, सगळीकडे ठेवायचं आहे. याच्याने काय होईल, कापूर जो आहे अँटी इन्फेक्शियस आहे, म्हणजे अँटीबॅक्टेरियल आहे. कोणतेही किटाणू, बाहेरचे इन्फेक्शन हे एंटर होऊ देत नाही आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या लंग्स थ्रू ह्याचा जर वास किंवा फ्रेग्रन्स गेला तर कुठलंही इन्फेक्शन आपल्याला होत नाही. जरी बाजूला कोणाला सर्दी झाली असेल आणि आपल्याकडे जर छोटासा कापूरचा तुकडा आपण ठेवला असेल, स्पेशली भीमसेनी कापूर, तर ते इन्फेक्शन आपल्याला लागत नाही. सेम वे प्रत्येक रूम मध्ये जर कापूर असा कोण ठेवला, त्याचा वास किंवा फ्रेग्रन्स पूर्ण घरात पसरत राहील आणि बाहेरचं इन्फेक्शन येणार नाही आणि तुम्हाला अजिबात सर्दी होणार नाही. हे झालं एक्सटर्नली. इंटरनली तुम्हाला गिलोयचा काढा सकाळ संध्याकाळी घ्यायचा आहे, सिंपल.